नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी पंचायत समिती अंतर्गत शाखा अभियंता अण्णासाहेब किशनराव तोडे यास 10,000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ताब्यात घेतलं. 15व्या वित्त आयोगामध्ये अंगणवाडीतील कंपाऊंड वॉल आणि नालीचे बांधकाम तक्रारकर्त्यांनी केले होते. या बांधकामाचे MB लिहिण्याकरता परभणी पंचायत समितीत कागदपत्र सादर केली. 4 मार्च रोजी शाखा अभियंता अण्णासाहेब तोडे यास संबंधित तक्रारदार भेटले, परंतु MB लिहिण्याकरता 10,000 रुपये द्यावे लागतील असे तोडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. ही रक्कम लाच असून ती तक्रारदार यांना द्यावयाची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लगेच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे धाव घेतली. या खात्याच्या पथकानं 24 मार्च रोजी सापळा रचला, तेव्हा शाखा अभियंता तोडे हा तक्रारदाराकडून 10,000 रुपयाच्या लाचेची रक्कम पंचायत समक्ष स्वीकारताना रंगेहात पकडला गेला. या खात्याच्या पथकाने तोडे याची अंगझडती घेतली. त्यात रोख 1,330 रुपये आणि मोबाईल सापडला. पथकाने तातडीने तोडे यांच्या यशोधन नगरातील निवासस्थानी घर झडती घेतली. त्यात रोख 58,500 रुपये आणि 80 ग्रॅम सोन्याचे दागिने मिळाले. पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय तुंगार, पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती माधुरी यावलीकर, ASI नील पत्रेवार, अनिरुद्ध कुलकर्णी, सीमा चाटे, अतुल कदम, नामदेव आदमे, जे कदम, ईश्वर जाधव, श्याम गोरपल्ले, नामपल्ले आदी परभणी आणि नांदेडच्या कर्मचाऱ्यांनी या पथकामध्ये सहभाग नोंदवला. नागरिकांना वैद्यकीय मदतीसाठी सहज आणि सुलभ सेवा मिळावी, तसेच वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळता यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झालेल्या या कक्षात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून ते पूर्णतः कार्यान्वित आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना दुर्धर आजारावरील उपचारासाठी आणि आपत्तीप्रसंगी आर्थिक मदतीसाठी या कक्षाचा लाभ घेता येईल. या संदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. परभणी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले. सोमवार दिनांक 24 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रत्येकी 1,00,000 रुपयाच्या धनादेशाचं वितरण करण्यात आलं. 2024-25 मध्ये परभणी तालुक्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये अभियान बबन राजगुरे, संभाजी गणपत गारोडी, दिनेश अशोक हुरगुळे, गजानन आबासाहेब पोले, परमेश्वर लक्ष्मण आंबोरे, रामप्रसाद बालासाहेब मोरे, गंगाधर नामदेव भुजबळ, अनिल माणिकराव देशमुख, दगडू सोपान सरवदे, बबन नारायण ढगे, लक्ष्मण किशन जोरवर आणि बबनराव भीमाशंकर बोंबले यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेशाचं वितरण करण्यात आलं. यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. मानवत तालुक्यातील मौजे सावळी येथे गायरान जमिनीत राहत असलेल्या फासे पारधी समाजातील 5 जणांचे राहते घर 11 मार्च 2025 रोजी अज्ञात व्यक्तींनी जाळले आहे. याकरता त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी मानवी हक्क अभियानच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष पप्पूराज शेळके, दादाराव कांबळे, अरुण सोनवणे, सचिन चव्हाण, कमांडर चव्हाण, जयाबाई चव्हाण, अर्चना चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.